नमस्कार, मी पंजाब डक. पण याच्यानंतर आता उद्यापासून हवामान कोरडं राहणार आहे, म्हणून हा अंदाज विदर्भ मराठवाडा ह्या सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा. राज्यात मग आता पाऊस कधी येणार, तर राज्यात शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, 30 मार्चच्या अगोदर तुमचं असं गहू असेल, हरभरा असेल, कांदा असेल काढून झाकून घ्या. कारण की राज्यामध्ये परत मार्च एंड म्हणजे 30 मार्च, 31 मार्च, 31 मार्च, 1 एप्रिल आणि 2 एप्रिल ह्या 4 दिवसामध्ये परत एकदा अवकाळीचं सावट राहणार आहे. सांगायचं झालं तर हे पाऊस मग आता जसं वारं पाऊस पडला तसंच त्याच्यामध्ये वारं राहणार आहे, पाऊस राहणार आहे, काही ठिकाणी गारपीट देखील राहणार आहे. हा अंदाज लक्षात घ्यावा. मग सांगायचं झालं तर राज्यात मग पाऊस कसा पडणार आहे, तर राज्यात काय होणार आहे, 30 तारखेपासून 30, 31, 1 आणि 2 एप्रिलच्या दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. सर्वप्रथम कर्नाटकच्या शेतकऱ्याचे फोन आले की कर्नाटकमध्ये तंबाखू काढणं चालू आहेत. मग आम्ही तंबाखू काढावत का, त्या कर्नाटकच्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की तुम्ही काय करा, 29 तारखेपर्यंत म्हणजे काय तंबाखू काढून झाकून घ्यायची तर घ्या. कारण की 30 तारखेच्या नंतर तुमच्या कर्नाटक, तिकोटी म्हणजे बेळगाव, कर्नाटक राज्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. करा 29 तारखेपर्यंत तुम्ही काढून सगळ्या व्यवस्थित आपला सुरक्षा स्तरी आणून ठेवा. कारण की 30, 31 आणि 1-2 एप्रिलच्या दरम्यान तुमच्याकडं तेलंगणात बी पावसाचं वातावरण तयार होणार आहे. त्याच्यानंतर मराठवाड्याकडे वळू. मराठवाड्यामध्ये वर्धा जिल्हा, नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, यवतमाळ जिल्हा, त्याच्यानंतर गडचिरोली, चंद्रपूर, त्याच्यानंतर यवतमाळ, नांदेड, हिंगोली, वाशिम, परभणी, त्याच्यानंतर अकोला, अमरावती, अकोट, वर्धा, अकोला, अकोट, अमरावती, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा, जळगाव जामोद, जळगाव जिल्हा, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, त्याच्यानंतर संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड जिल्हा, जालना जिल्हा, परभणी जिल्हा, त्याच्यानंतर लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा. तर ह्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, तुमच्या जे शेतामध्ये आता हरभरा असेल, गहू असेल, आता बऱ्याच शेतकऱ्याचे राहिलेले आहेत, तर तुम्ही काय करा म्हणजे काढून घ्या. कारण की राज्यात परत एकदा यापेक्षा जास्त पावसाचं वातावरण अवकाळीचं तयार होणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात येतात. कारण की आता बऱ्याच शेतकऱ्यांचं पीक आलं घरी, काही जणांचं आणखीन राहिलेलं आहे. तर याच्यामधून देखील तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुम्ही 30 तारखेच्या आत काढून घ्या. आणि त्याच्यानंतर काय होणार आहे, आता 25 आणि 26च्या दरम्यान राज्यामध्ये थोडं वातावरण खराब होणार आहे. पण ते नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा ह्या 2-3 जिल्ह्यामध्ये थोडं वातावरण खराब राहणार आहे. म्हणून काही एवढं काही घाबरायची गरज नाही. पण तुम्ही काय करा की 30 तारखेच्या आत तुमचं गहू असेल, हरभरा असेल, कांदा असेल काढून झाकून घ्या, कुटारं झाकून घ्या. म्हणून हे लक्षात येतं. वीट उत्पादक शेतकऱ्यांना, उत्पादकांना देखील सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, 30 तारखेच्या आत तुम्ही तुमच्या विटा झाकून ठेवा. आणि याच्यानंतर डिटेल्स मेसेज आणखीन 2 ते 3 दिवसांना परत एकदा सविस्तर पुन्हा कोणत्या जिल्ह्यात पडेल पाऊस ते सगळं डिटेल दिल्या जाईल. धन्यवाद.